राज्यामध्ये ही योजना मंजूर झाल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून, कोणतं मंत्रालय होतं त्यावेळेस, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये 240 ते 42 ठिकाणी योजना सुरू झाली. आणि आज किती चालू आहे, 2025 साल, 2015 पर्यंत ही योजना पूर्ण देशभर अतिशय उत्कृष्टपणे चालू असताना सन्माननीय नरेंद्र मोदीजींचं ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस त्यांनी कौशल्य विकास मंत्रालय स्थापन केलं. आणि हे मंत्रालय स्थापन झाल्यानंतर जे लोक ट्रेनिंग देतात, म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असेल, ITI असतील, पॉलिटेक्निकल कॉलेजेस असेल, त्याचबरोबर जनशिक्षण पण ट्रेनिंग देतात, ते सगळे एकाच बॅनर खाली आले, म्हणजे एकाच मंत्रालयात आले. आणि तेव्हापासून जनशिक्षण संस्था मनुष्यबळ विकास मंत्रालयातून कोणत्या मंत्रालयात आली, कौशल्य विकास मंत्रालयात आली. त्यामुळे तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि तुम्हाला देशातलं सगळ्यात सुंदर, देशातलं सगळ्यात उत्कृष्ट असं काय मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे. त्याच्यावरती डेप्युटी सेक्रेटरीची सुद्धा सही असणार आहे सर्टिफिकेट वरती, आणि त्याच्यावरती स्किल इंडियाचा लोगो असणार आहे, प्लस NCVT चा पण लोगो असणार आहे. ही अतिशय उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचं ट्रेनिंग असणारं, स्टँडर्ड असणारं हे भारत सरकारचं NSQ अलाइड कोर्स आपण ज्याला म्हणतो की राष्ट्रीय मान्यताप्राप्त बाबींचा समावेश असलेलं आणि दर्जेदार शिक्षण असलेलं असं प्रमाणपत्र कोणाला मिळणार आहे, तुम्हाला मिळणार आहे. कन्सेप्ट कळली?